एक दिवशी क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 ने कमी झाली तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती? आता बघा आपल्याला सरासरी दिली का 8 सामन्यांची, मग सरासरी आधी मानून घेऊ x मानू त्याला, बरोबर आहे. आता बघा 8 सामन्यांमध्ये एकूण धावा 8 सामन्यातील एकूण धावा, मग एकूण धावा किंवा बेरीज कशी करतो आपण, दिलेली सरासरी गुणिले एकूण संख्या. आता सरासरी किती दिली आहे, x दिली, एकूण संख्या म्हणजे एकूण सामने किती खेळाय तो 8 सामने म्हणजे किती आले त्याची 8x. आता त्यांनी काय सांगितलं 9व्या सामन्यात, मग 9 सामन्यांची एकूण धावा 9 सामन्यातील एकूण धावा किती येतील. आता बघा पहिल्या 8 सामन्यातील एकूण धावा किती आले 8x अधिक 9व्या सामन्यामध्ये त्याने धावा किती केल्या टोटल 62 म्हणजे 9 सामन्यामध्ये एकूण धावा किती आल्या 8x अधिक 65. आता पुढे जाऊन काय सांगितलं त्यांनी, तर 9व्या धावातील सरासरी ज्यावेळेस त्यांनी 9व्या धावामध्ये 62 धावा केल्या त्यावेळेस सरासरी किती कमी झाली 2 ने कमी झाली, म्हणजे आधीची सरासरी किती होती x, ती किती ने कमी झाली 2. मग सरासरी कशी काढतो आपण, एकूण संख्यांची बेरीज. मग एकूण सामने किती आहे 9 सामने, मग 9 सामन्यांची बेरीज किती आहे 8x अधिक 65 भागाकारामध्ये एकूण संख्या म्हणजे एकूण सामने किती आले 9 आले. आता बघा हा 9 इकडे भागाकारात आहे, इकडे जाणार काय होईल गुणाकारात, म्हणजे 9 गुणाकारामध्ये x - 2 बरोबर 8x अधिक 62. आता ज्यावेळेस ब्रॅकेटच्या बाहेर एखादी संख्या असेल तेव्हा ब्रॅकेट मधल्या सर्व संख्यांना काय केलं जातं गुणलं जातं. म्हणजे काय दिलंय आता 9 गुणिले x म्हणजे किती 9x वजा 9 दुने 18 बरोबर 8x वजा 62 ॲज इट इज, 8x अधिक 62 ॲज इट इज. आता x ची टर्म एका साइडला घ्या, संख्या एका साइडला, मग 9x हा प्लस मध्ये इकडे येताना मायनस 8x बरोबर 62 हा मायनस तिकडे जाताना प्लस, म्हणजे किती 9x वजा 8x, x बरोबर किती आला 62 अधिक 18 80. म्हणजे आधीची सरासरी किती होती 80 होती. आता 9व्या सामन्यामध्ये काय सांगितलं त्याने, 9व्या सामन्यामध्ये 62 धावा ऍड केल्यानंतर किती ने कमी झाली 2 ने कमी झाली, म्हणजे आधीची सरासरी 80 किती येईल मग 80 वजा 2 बरोबर 78. म्हणजे एकूण 9 सामन्यातील